गुरुचरित्राचा अध्याय 18 दररोज वाचावा असं का सांगितलं जातं? तर एक खूप गरीब ब्राह्मण होता आणि त्याच्या घरी दररोज ना घेवड्याचीच भाजी केली जायची, कारण त्याच्या दारामध्ये फक्त तेवढाच एक वेल होता. एकदा श्री नरसिंह सरस्वती स्वामी त्याच्या घरी येतात व भोजन वाढ असे त्याला सांगतात. तेव्हा तो अत्यंत प्रेमाने ना तीच घेवड्याची भाजी त्यांना खायला घालतो. जेवणानंतर स्वामी त्याला म्हणतात की आजपासून तुझ्या घरी लक्ष्मी वास करेल, व जाता जाता त्याच्या दारातील तो घेवड्याचा वेल ते स्वामी उपटून टाकतात. आता हे पाहून त्या ब्राह्मणाच्या बायकोला खूप दुःख होते की स्वामींना खूप सारं वाईट साईड बोलतो. पण तो ब्राह्मण आपल्या बायकोला म्हणतो की हे जर गुरूंनी केलं असेल ना तर याच्या मागे नक्कीच काहीतरी चांगलं कार्य असेल, किंवा एकतर हे आपलं पहिले कर्म असेल किंवा आपलं प्रारब्ध असेल म्हणून हे सर्व घडलं असेल. असं म्हणून ना तो बाहेर जाऊन तो उरलेला वेल देखील उपटून टाकतो. आणि काय आश्चर्य पहा, त्या वेलाच्या खाली त्यांना एक सोन्याचा हंडा सापडतो. तर यातून आपल्याला काय शिकवण मिळते? जर तुम्ही योग्य कर्म करत असाल आणि तुमचा गुरूंवरती पूर्णपणे विश्वास असेल ना तर तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ही तुमच्या भल्यासाठीच घडत असते. फक्त त्या घटनेतून तुम्ही योग्य तो अर्थ घेणं जास्त महत्वाचं आहे. तर हा 18वा अध्याय आपल्याला हे शिकवतो की तुमच्या कर्मांवरती तुम्ही विश्वास ठेवा. जर तुमचं कर्म योग्य असेल ना तर गुरूंच्या कृपेने तुमचं प्रारब्ध देखील बदलेल. म्हणूनच असं म्हणलं जाते की जर तुमच्यावरती खूप सारं कर्ज असेल ना तर हा 18वा अध्याय वाचा, म्हणजे तुमचं कर्ज फिटेल. पण फक्त 18वा अध्याय वाचल्यामुळे कर्ज फिटणार नाही. तर हा 18वा अध्याय तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवतो की तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना तुमच्या भल्यासाठीच आहे. फक्त तुम्ही प्रयत्न करत राहा, चांगले कर्म करत राहा.